हुशार आहे, परंतु दिल्ली बोले दाढी हले त्यांचं हे हलत असलं त्यांच्या इशारा, तो दाढी बोले और महाराष्ट्र हले म्हणून ते हलत आहे. त्यांना सगळ्या गोष्टीचे कारण 106व्या घटना दुरुस्तीनंतर सगळ्यात सुंदर भाषण हे देवेंद्र फडणवीसांचं सुंदर भाषण. काँग्रेसला घेतले नाही समर्थन दिल्यानंतर तो त्यांचा प्रश्न आहे, पण भाषण मात्र इतकं सुंदर झालं होतं की महिलांसाठी काय भूमिका आहे आणि काय करता येत पक्ष तेवढं मानलं होतं. पण आज बोलताना मात्र त्यांची भूमिका जी बदललेली दिसते. मला वाटतं की ही भूमिका त्या वरच्यांच्या आदेशानुसार ही बदलली असेल असं माझं स्पष्टपणे मत आहे. यासाठी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की हे करणी आणि कधणीमधला या लोकांचा जो काही प्रश्न आहे हे आपण लक्षात घेऊन आम्ही आमची बाजू मांडतो, वस्तुस्थिती मांडतो आणि सत्य परिस्थिती मांडतो. ही फेररचनेच्या नावाखाली आरक्षण लागू केले की 131वी दुरुस्ती ही पूर्णपणे धुळफेक आहे. ही धुळफेक करणारी आहे आणि या देशातील लोकशाहीवर घाला घालणारी आहे असा आमचा आरोप आहे. महिलांशी आजही आरक्षण देऊ शकतात ही घटना दुरुस्ती झाली आहे. त्या घटनेनुसार आहे त्या मतदारसंघामध्ये पुढच्या 29 मध्ये लागू करण्याची, तर सगळ्या विधानसभेमध्ये लागू करा. जे पुढे निवडणुका येतात त्यामध्ये 33% आरक्षण लागू करा अशी आमची भूमिका आहे. त्यावर ठाम आहे काँग्रेस. त्यामध्ये कुठेही आमची भूमिका पहिला विरोधी नाही. महिलाओं को सामने कर अपनी राजनीति को रोटी सेकने का काम कर रहे हैं, इसलिए उसकी अंतरात्मा का आवाज निकला और उन्होंने भारतीय जनता पक्ष को आरसा बताया, की सच्चाई बताई. और एक महिला के उसको भी प्रयोग किया जा रहा है भारतीय जनता पार्टी से. बेचारी का बच्चा 1 घंटे से वहां पे अड़ा हुआ था और तुम सत्ता पक्ष होकर खुद ही आंदोलन करते हो. अरे देना भी तुमको है, लेना भी तुमको है, कायदा कानून करना कायदा भी तुमको करना है, फिर तुम मांग रहे हो. अरे अमीर आदमी महल से निकलकर झोपड़पट्टी में जाकर कपड़े फाड़कर बोल रहा है चिल्ला के मेरे को भीख दो, मेरे को भीख दो, तो जूते मारेंगे ना लोग.